शिंदे गटाच्या वतीनं पेढे वाटप सुरू आहे। तिथे जल्लोष केला जातोय। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर रेल्वे स्थानकावर हे पेढे वाटलेत, तर शिंदे सरकारचं अभिनंदन करणारे बॅनर लावून आनंद सुद्धा व्यक्त केला जातोय। एक महत्त्वाची अपडेट या संदर्भात आपण पाहतोय। याच गाडीमध्ये अक्षयचं एन्काउंटर झाल्याचं समोर आलेलं आहे। अक्षयचा एन्काउंटर झालेली ही गाडी सध्या साम टीव्हीवर आपण पाहू शकताय। आता आपण पाहतोय बदलापूर प्रकरणाच्या या आरोपीचा काल एन्काउंटर झाला आणि ज्या गाडीमध्ये त्याचा एन्काउंटर करण्यात आला ती गाडी आता सध्या साम टीव्हीवर आपण पाहू शकणार आहात। सध्याची ही दृश्य आपण हॉस्पिटलच्या बाहेरची पाहतोय। मात्र काल बदलापूर प्रकरणाच्या या आरोपीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। पोलिसांकडून त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। त्यांना पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा आरोप केलेला होता आणि त्यानंतर आता पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्याचं बोललं जात होतं। आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता अक्षय शिंदेचा पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे आणि त्याला आता जे रुग्णालयामध्ये त्याचा मृतदेह नेण्यात आलेला आहे। संध्याकाळी साधारणतः त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील असं सुद्धा समोर आलेलं आहे। आपण पाहतोय बदलापुरात या सगळ्या पार्श्वभूमीवर आनंद व्यक्त केला जातोय। खरं तर त्याच्या फाशीची मागणी होत होती, मात्र काल पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता काय खुलासे होतात, काय समोर येतं, पोलिसांनी नेमकं कशामुळे हे सगळं केलं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून। विकास, काय सांगाल, ज्या गाडीमध्ये अक्षयचं एन्काउंटर झालं ती गाडी आता साम टीव्हीच्या हाती लागल्याची माहिती आहे, नेमके काय खुलासे या प्रकरणामध्ये झालेले आहेत आतापर्यंत? अक्षयचा त्या गाडीमध्ये एन्काउंटर झाला। MH04AN 3796 अशा प्रकारची गाडी आहे। ही जी पोलिसांची व्हॅन असते, म्हणजे पोलिसांचा पिंजरा असतो, पिंजऱ्यामध्ये सदरचा एन्काउंटर झाला होता। त्यानंतर आता पोलीस मुख्यालयाच्या शेजारी असणाऱ्या पोलीस ग्राउंड मध्ये आता ही गाडी ठेवण्यात आलेली आहे। पंचनामा थोड्याच वेळात त्या गाडीचा होणार आहे। कशा प्रकारे फायरिंग झाली किंवा मग कोणी पहिली फायरिंग केली आणि त्यानंतर कोणी राऊंड फायर केले याचा सगळा खुलासा पंचनाम्याच्या माध्यमातून होणार आहे। ही जी काही गाडी आहे या गाडीच्या माध्यमातून काल जो काही फरार झाला किंवा मग एन्काउंटर झाला हे समोर आलं होतं। त्यानंतर पोलीस देखील सतर्क झाले होते आणि पोलीस सतर्क झाल्यानंतर आता एन्काउंटर का केला किंवा मग एन्काउंटरची काय नेमकी कारण आहे ते पंचनाम्याच्या माध्यमातून समोर येणार। विशेष म्हणजे ही जी काही पोलिसांचं पिंजरा गाडी आहे, पिंजरा गाडीच्या माध्यमातून आता सगळ्या खुलासे समोर येतील। अगदी नक्कीच धन्यवाद विकास दिलेल्या या माहितीसाठी। एकूणच आपण पाहतोय सध्या या प्रकरणानंतर नागरिकांमध्ये खरं तर आनंद आहे, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे। बदलापूरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। बदलापुरातले नागरिक या एन्काउंटरमुळे खरं तर त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे। कुठे पेढे वाटले जातात तर कुठे हातात फलक घेऊन सरकारचं अभिनंदन केलं।